तर एसपीच्या पेपरमध्ये डिफरंट बिटवीन मध्ये आणखी काय येऊ शकते, तर 4 क्वेश्चन येतात. त्या 4 क्वेश्चन पैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवणे आवश्यक असते. मग 3 प्रश्नाला प्रत्येकी 4 गुण असतात. म्हणजे टोटली क्वेश्चन नंबर 4 हा 12 मार्कासाठी असते. या 12 पैकी 4 क्वेश्चन आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील व त्यापैकी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. मग वारंवार येणारे प्रश्न कोणते आहे, किंवा एक आपलं प्रोबॅबिलिटी काय आहे, एक संभाव्यता काय आहे, एक शक्यता काय आहे, कोणते क्वेश्चन येऊ शकतात, तर त्यासाठी आपण याच्यावर आज डिस्कशन करणार आहे. फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल बद्दल आपल्याला विचारू शकतो. त्यानंतर दुसऱ्या चॅप्टर मध्ये इक्विटी शेअर आणि प्रिफरन्स शेअर यावरती वारंवार प्रश्न विचारतात की इक्विटी शेअर काय आहे, प्रिफरन्स शेअर्स काय आहे. त्यानंतर ओन कॅपिटल अँड बॉरोड कॅपिटल हे सुद्धा आपल्याला डिस्टन्स बिटवीन मध्ये विचारू शकते. चौथ्या ह्याच्यावर आयपीओ अँड एफपीओ, इनिशियल पब्लिक ऑफर, फर्दर पब्लिक ऑफर. आयपीओ एफपीओ मी याच्या अगोदर एक व्हिडिओ युट्यूबला टाकलेलाच आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न डिमटेरियलायझेशन अँड रिमटेरियलायझेशन यावर पण वारंवार प्रश्न विचारतात. इंटरिम डिव्हिडंड अँड फायनल डिव्हिडंड काय असतो हे करून जायचं आहे. मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट काय असतं हे करायचं आहे. प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट काय आहे, आणि शेवटला जो चॅप्टर आहे त्यामध्ये जॉबर आणि ब्रोकर्स काय आहे, यापैकीच काही क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एसपीच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा आपण याला थोडस लवकर पाहूया. फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल, इक्विटी शेअर अँड प्रिफरन्स शेअर्स, ओन कॅपिटल अँड बॉरोड कॅपिटल, आयपीओ अँड एफपीओ, डिमटेरियलायझेशन अँड रिमटेरियलायझेशन, इंटरिम डिव्हिडंड अँड फायनल डिव्हिडंड, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट, जॉबर अँड ब्रोकर. पेपरला जाताना यावर चांगली रिव्हिजन करून जायची आहे, जेणेकरून 12 मार्क्स आपल्या हातात येतील.